15 मे ते 25 मे 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुका आटोपल्यानंतर देशात पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वेगाने वाढल्या। या 10 दिवसात पेट्रोल आणि डिझेलचे रेट तब्बल 8 रुपयांनी वाढले। 15 मेला मुंबईत 103 रुपये प्रति लिटर दराने मिळणारे पेट्रोल आता 111 रुपयांना मिळतंय। डिझेलचा रेटही 89 रुपयांवरून वाढून 97 रुपये झालाय। सरकारने या दरवाढीसाठी अर्थातच इराण अमेरिका युद्धाचं कारण दिलं। युद्धामुळे कच्च्या तेलाचे भाव वाढले, यामुळे पेट्रोल डिझेलच्या किमती वाढवण्याशिवाय पर्याय नव्हता असा दावा सरकारकडून करण्यात आला। पण आता युद्ध थांबलंय, दोन देशांमध्ये शांतता करारही झालाय। महत्त्वाचं म्हणजे युद्ध थांबल्यानंतर कच्च्या तेलाच्या किमती तब्बल 40% खाली आल्यात। पण असं असलं तरी आता देशात पेट्रोल डिझेलचे वाढलेले रेट काही कमी होत नाहीये। कच्च्या तेलाच्या किमती एवढ्या मोठ्या प्रमाणात घसरल्या तरी पेट्रोल डिझेल स्वस्त होत नाहीये। यामागचं कारण नेमकं काय? कच्च्या तेलाच्या किमती घसरल्या तरी पेट्रोल डिझेल स्वस्त का होत नाहीये? या किमती कधी कमी होऊ शकतात? सगळी माहिती जाणून घेऊ या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी दिव्या आणि तुम्ही पाहताय बोलभिडू। इराण अमेरिकेतलं युद्ध सुरू होण्याआधी म्हणजे फेब्रुवारी महिन्यात एक बॅरल कच्च्या तेलाची किंमत $70 ते $72च्या आसपास होती। पण युद्धानंतर ही किंमत अचानक वाढली। एप्रिल महिन्यात कच्च्या तेलाचे रेट $115 वर गेले होते, तर मे महिन्यात जेव्हा स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ पूर्णपणे बंद झालं होतं तेव्हा कच्च्या तेलाच्या दरानं तब्बल $126 प्रति बॅरलचा आकडा गाठला होता। याच काळात भारतातही पेट्रोल डिझेलच्या किमती वाढवण्यात आल्या। पण आता जून महिन्यात इराण अमेरिकेतलं युद्ध पूर्णपणे थांबलंय। दोन देशांमध्ये शांतता करार झाला असून स्ट्रेट ऑफ हॉर्मुझचा मार्गही खुला झालाय। याचा थेट परिणाम कच्च्या तेलाच्या किमतींवरती झाला। 22 जूनच्या आकडेवारीनुसार आंतरराष्ट्रीय बाजारात आता एक बॅरल कच्च्या तेलाची किंमत $76 पर्यंत घसरली आहे। म्हणजेच कच्च्या तेलाच्या किमतीत तब्बल 40% घसरण झाली आहे। महत्त्वाचं म्हणजे युद्धाच्या आधी तेलाचा जो रेट होता जवळपास तेवढाच रेट आता कायम झालाय। पण असं असलं तरी भारतात पेट्रोल आणि डिझेलच्या किमती अजून कमी झालेल्या नाहीत। कच्च्या तेलाचे रेट वाढल्यानंतर पेट्रोल डिझेलच्या किमती वाढल्या, पण तेलाचे भाव कमी झाल्यावरही पेट्रोल डिझेलच्या किमती जैसे थे आहेत। आता यामागचं कारण नेमकं काय? पेट्रोल डिझेलच्या किमती कधी कमी होतील हे पाहूया। तसं पाहिलं तर देशातल्या पेट्रोल डिझेलच्या किमती या काही फक्त कच्च्या तेलाच्या किमतींवरती अवलंबून नसतात। किमती ठरवण्यामध्ये कच्च्या तेलाचा फॅक्टर मोठा आहे, पण सोबतच वाहतुकीचा खर्च, रिफायनिंगचा खर्च, मार्केटिंगचा मार्जिन, डीलर कमिशन, केंद्र आणि राज्य सरकारकडून लादले जाणारे टॅक्सेस, तसंच करन्सी एक्सचेंज रेट या सगळ्याचा परिणाम पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीवरती होत असतो। सध्या पेट्रोल डिझेलच्या किमती कमी न होण्याचं सर्वात मोठं कारण आहे ते म्हणजे इन्व्हेंटरी इफेक्ट। झाले काय तर महिन्याभरापूर्वी जेव्हा कच्च्या तेलाच्या किमती $100च्या पार गेल्या होत्या त्यावेळी भारतातल्या ऑइल रिफायनिंग कंपन्यांनी तेव्हाच्या रेटनं तेल खरेदी केलं होतं। त्यावेळी तेलाचा एवढा तुटवडा होता की तेल मिळतंय हीच फार मोठी गोष्ट होती। त्यामुळे कंपन्यांनी तेव्हाच्या रेटमध्ये मिळेल तेवढ्या तेलाचा साठा करून ठेवला होता। कच्चं तेल खरेदी केल्यानंतर ते काही लगेच पेट्रोल किंवा डिझेल म्हणून विकलं जात नाही। त्याआधी समुद्री मार्गाने भारतात येतं, नंतर त्या तेलाची रिफायनिंग केली जाते, पुढे ते स्टोअर केल्यानंतर देशातल्या पेट्रोल पंपांवरती विकलं जातं। या सगळ्या प्रोसेससाठी अनेक आठवडे लागतात। थोडक्यात काय तर कच्च्या तेलाच्या किमती कमी झाल्या तरी पेट्रोल डिझेलच्या किमती पुढच्याच दिवशी कमी होणं शक्य नाही। यासाठी आणखी काही आठवडे लागू शकतात। यालाच इन्व्हेंटरी इफेक्ट असं म्हणतात। आता कच्च्या तेलाच्या किमती कमी झाल्या तरी पेट्रोल डिझेलच्या किमती कमी न होण्याचं आणखी एक कारण म्हणजे सध्या भारतातल्या तेल कंपन्या त्यांचं नुकसान भरून काढतायत। खरं तर भारत पेट्रोलियम, हिंदुस्तान पेट्रोलियम आणि इंडियन ऑइल यासारख्या भारतातल्या मोठ्या तेल कंपन्या मागच्या अनेक महिन्यांपासून प्रचंड नुकसान सहन करत होत्या। एका रिपोर्टनुसार या कंपन्यांना 1 लिटर पेट्रोल मागे 5.5 रुपये तर 1 लिटर डिझेल मागे 4.5 रुपयांचा लॉस होत होता। मॅक्वेरी या ग्लोबल फायनान्शियल सर्व्हिस ग्रुपच्या म्हणण्यानुसार यावर्षी मार्च महिन्यात भारतातल्या या 3 मोठ्या तेल कंपन्यांना दररोज अंदाजे 2400 कोटी रुपयांचा तोटा होत होता। त्यानंतर सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरच्या एक्साइज ड्युटीमध्ये प्रति लिटर 10 रुपयांनी कपात केली, तरी सुद्धा या कंपन्यांना रोज 1600 कोटी रुपयांचा तोटा सहन करावा लागला होता। त्यामुळे आता या कंपन्या त्यांचा हा तोटा भरून काढतायत। कच्च्या तेलाच्या किमती जरी कमी झाल्या तरी या कंपन्यांना होत असलेलं नुकसान एवढं प्रचंड होतं की ते भरून काढायला अनेक महिने लागू शकतात। त्यामुळेच या कंपन्या आता पेट्रोल डिझेलच्या किमती कमी करत नाहीयेत। या कंपन्यांचं झालेलं नुकसान जोपर्यंत भरून येत नाही तोपर्यंत पेट्रोल डिझेलच्या किमती कमी होणार नाहीत असं आता बोलले जात आहे। तसं पाहिलं तर भारतात याआधी सुद्धा कच्च्या तेलाच्या किमती वाढल्यानंतर पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढवण्यात आल्या आहेत। पण नंतर जेव्हा कच्च्या तेलाच्या किमती उतरल्या त्यानंतर मात्र अनेकदा पेट्रोल डिझेलचे भाव कमी झाले नाहीत। देशात पेट्रोल डिझेलच्या किमती तर वेगाने वाढतात,
पण त्या हळूहळू कमी होतात. हा इतिहास राहिलाय. फेब्रुवारी 2022 मध्ये रशिया युक्रेन युद्ध सुरू झालं होतं. त्यामुळे जागतिक बाजारात कच्च्या तेलाचे रेट प्रति बॅरल $130च्याही वर गेले. त्यावेळी भारतात पेट्रोल डिझेलचे दर मोठ्या प्रमाणात वाढवण्यात आले. पण त्यानंतर 2022च्या शेवटी कच्च्या तेलाचे रेट पुन्हा $70 ते $80 दरम्यान खाली आले. पण भारतात मात्र पेट्रोल डिझेलच्या दरांमध्ये जवळपास 2 वर्ष कुठलाही बदल झाला नाही. तेल कंपन्यांनी या कालावधीत त्यांचं आधीच झालेलं नुकसान भरून काढलं. कोरोनाच्या काळात लॉकडाऊनमध्ये जागतिक तेलाच्या किमती निचांकी पातळीवर पोहोचल्या होत्या. पण त्यावेळी भारतात मात्र पेट्रोल डिझेलचे दर कमी झाले नाहीत. उलट केंद्र सरकारनं जास्तीचा महसूल गोळा करण्यासाठी पेट्रोलवरती ₹13 आणि डिझेलवरती ₹16ची एक्साईज ड्युटी लावली. 2014-15च्या दरम्यान जेव्हा जगभरात कच्च्या तेलाचा पुरवठा मोठ्या प्रमाणात होता, तेव्हा एक बॅरल कच्च्या तेलाची किंमत $50 पेक्षा कमी झाली होती. पण तेव्हाही भारतात मात्र पेट्रोल डिझेलच्या किमती किरकोळ कमी झाल्या होत्या. आताही कच्च्या तेलाच्या किमती वाढल्यानंतर सरकारनं पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढवल्या. पण कच्च्या तेलाचे भाव घसरले तरी आता पेट्रोल डिझेलच्या किमती लवकर कमी होण्याची शक्यता नाही. कदाचित सरकारकडून पुढचे काही महिने आहे तीच किंमत ठेवली जाऊ शकते. युक्रेन युद्धानंतर ज्या प्रकारे 2 वर्ष पेट्रोल डिझेलच्या किमती स्थिर होत्या, ती परिस्थिती पुन्हा येईल असं आता बोललं जात आहे. तुम्हाला काय वाटतं? देशात पेट्रोल डिझेलचे दर कमी होतील का? तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोलभिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.